क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिमायतनगर पोटा बुद्रुक येथे शाळेतून अधिक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक येथे दुधाळ जनावरे अनुदानाच्या प्रश्नावरून 40हून अधिक शेतकऱ्यांचे सोमवारपासून उपोषण सुरू असल्याने आजचा 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत बिघडली तरी त्यांना बोलण्याची स्मरणशक्ती सुद्धा कमी झाली आहे। मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ठोस निर्णयाची केवळ उपोषण मागे घ्या अशी विनवणी केली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केलाय। शासनाच्या प्रधानमंत्री कृषी विकास योजनेअंतर्गत मंजूर दुधाळ जनावरांच्या अनुदानाची रक्कम मागील 4 महिन्यापासून प्रलंबित आहे। अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भातील बाजारात जनावरे खरेदी केली, परंतु गृहीत अनुदान खात्यात जमा झालेले नाही। त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत अडकलाय। शेतकऱ्याने कर्मचाऱ्याला पैसे देऊन सुद्धा कर्मचारी काम वेळेवर करत नाहीत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। ज्यांच्यावर मनमानी व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत। पोटा गावातील लाभार्थ्यांचा लाभ इतर गावात वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणामुळे सन 2023 पासून कृषी कार्यालयातील विविध योजनांच्या कथित हेराफेरी प्रकार पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। मनमानी भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप उपोषणकर्त्याकडून केले जात आहेत। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली आहे की लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करण्यात यावे। संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक योजना प्रमुख यांच्यावर निलंबन, जेवढे कर्मचारी गुन्हेगार आहेत तेवढ्यांना निलंबित करण्यात यावे। उपोषणकर्त्यांची भेट घेऊन माननीय आमदार बाबूराव कदम कोहडीकर यांनी श्री दत्तात्रयजी भरणे, मंत्री कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन दिले। या लाभार्थ्यांचा निवड होऊन सुद्धा पशुधन मिळालेला नाही। या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी असे आदेश दिले। हिमायतनगर तालुका प्रतिनिधी वायडी येणेकर। मी कोठा येथील समाजसेवक संतोष फुलेवार आहे। आम्ही गेली 4 दिवस झाले या ठिकाणी बसलो, पण कृषी विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आम्हाला अजून भेटण्यासाठी आला नाही। मला तर वाटलं या कृषी विभागाला एक शेतकरी काय माराय बसले वाटायला यांनी तर, कारण यानं खातं म्हणजे खातं ज्यांचं शेतकी खातं आहे यांचं तर काम आहे शेतकऱ्यांना पोचणं, पण पोचायचं सोडून हे काय की फक्त मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर कृषी विभाग कार्यालय हिमायतनगर करत आहे। त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या पायीवर आंघोळ केली आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज काही की आम्ही पाण्याची आंघोळ केलेली आहे। येत्या 2-4 दिवसापासून त्यांनी जर निर्णय घेतला नाही त्या ठिकाणी रक्ताची आंघोळ सुद्धा या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याच्या राहणार आहोत। आज हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 4 ते 5 दिवस झाले आमचे सहकारी संतोषदादा फुलेवार हे बसलेले आहेत। कारण की आमचा देश हा कृषीप्रधान आहे म्हणून सरकार म्हणते आणि शेतकऱ्यावर सर्व काही गोष्टी चालतात, पण आमच्या हिमायतनगरमध्ये जे काही म्हशी जे भेटणार होत्या, जे कृषी अधिकारी आणि त्याचे जे कृषी सहाय्यक सचिव जी कमिटी होती, त्या कमिटीने यांना पोटा या गावातील 45 शेतकऱ्यांना बाजार दिला होता। तो बाजार देऊन तिथे जे म्हशी वगैरे खरेदी केल्या आणि त्यातून बाकीची जी प्रोसेस होती, जी पेमेंट वगैरे करायची, 15 दिवसामध्ये पेमेंट करतो म्हणून सांगितलं, पण अद्यापही पेमेंट न केल्यामुळं आज आमचे सहकारी माननीय आमचे संतोषजी फुलेवार व गणपती साहेब हे सर्व आणि 45 शेतकरी तिथे बसलेले आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।